अध्याय 9 अर्कतीर्थ महात्म्य वर्णन। ओम नमो नर्मदाय। श्री नर्मदा उवाच त्रेतायां प्रथमे पादे तव वंशे नृपोत्तम भगीरथ इति ख्यातस्य गंगामानयिष्यति। श्री नर्मदा देवी वदली, हे नृपश्रेष्ठ, त्रेतायुगातील पहिल्या चरणात तुझ्या वंशात भगीरथ नावाचा विख्यात राजा होईल। श्री नर्मदा देवी वदली, हे नृपश्रेष्ठ, त्रेतायुगातील पहिल्या चरणात तुझ्या वंशात भगीरथ नावाचा विख्यात राजा होईल। आता हे श्री नर्मदा देवीचं वचन आहे व तिने जे उच्चारण केलेलं आहे ते इथे सांगतात। आत्तापर्यंत मार्कंडेय ऋषी आणि त्यांचा संवाद होता, आता इथे प्रत्यक्षात श्री नर्मदा उवाच असं आलेलं आहे। आणि श्री नर्मदा देवी वदली, श्री नर्मदा देवी वदली, नर्मदा मातेने मनुराजाला तिने मनुराजाने जेव्हा नर्मदा तटी सर्व यज्ञ यागविधी स्नानादी सर्व काही केलं त्यावेळेला मैयाने स्वतः नर्मदा मातेने स्वतः मनुराजाला दर्शन दिलेलं आहे, साक्षात दर्शन दिलेलं आहे, सगुणातील दर्शन दिलेलं आहे। तेव्हा आता ती सांगते की श्री नर्मदा देवी वदली, हे नृपश्रेष्ठ, त्रेतायुगातील पहिल्या चरणात तुझ्या वंशात भगीरथ नावाचा राजा विख्यात राजा होईल, तो गंगा आणेल। कपिल मुनींच्या मार्गाने सगर राजाचा घोडा पाताळात जात असताना दुधी भोपळ्यातून उत्पन्न झालेल्या 60,000 राजा सगरच्या पुत्रांनी पित्याच्या आज्ञेने पृथ्वी विदारून प्रवेश केला व ते पाताळात पोहोचले। काय सांगतात? कपिल मुनींच्या मार्गाने सगर राजाचा घोडा पाताळात जात असताना दुधी भोपळ्यातून उत्पन्न झालेल्या 60,000 राजा सगरच्या पुत्रांनी पित्याच्या आज्ञेने पृथ्वी विदारून प्रवेश केला व ते पाताळात पोहोचले। वासुदेवाच्या इच्छेने त्यांनी घोड्यास ओळखले, हे सुव्रत, मी त्यांना माझ्या जलाने संतुष्ट करेन। हे नरेश्वर, हा वर मी तुम्हाला दिला, आता उर्वरित वर माग। त्रेतायुगाच्या दुसऱ्या चरणात कालिंदी, सरस्वती, शरयू व महाभाग्यशाली गंडकी अवतरतील। तुमच्या वंशात भगीरथ प्रसिद्ध होईल, यामुळेच नद्यांमध्ये श्रेष्ठ गंगा भगीरथी नावाने जाणली जाईल। ती गंगा व जान्हवी या दोन्ही नावाने संबोधली जाईल। या सर्व नद्या कन्याद्वीपात निःसंशय प्रसिद्ध होतील। श्री मार्कंडेय ऋषींनी सांगितले, जसे कोणी साधारण जलसेवन करतो तसेच गंगा येत असताना इथे जहू राजाने तिला हाताने ओढून प्राशन केले, तेव्हा दिव्य 1000 वर्ष गंगा जहू आता हे इथे ह आणि खाली असं दिलेलं आहे उकार, ते लक्षात येईना काय आहे, पण इथे गंगा जहूच्या पोटात फिरत राहिली। त्या काळी भगीरथ राजाचे मुख शुष्क झाले व ते स्वतःशीच म्हणाले, माझे तप निष्फल झाले, श्री महादेवाची सेवा निष्फल झाली, आता मी काय करू? पुन्हा निश्चयपूर्वक भगीरथ राजा श्री महादेवाला शरण गेला। काय सांगतात? श्री मार्कंडेय ऋषींनी सांगितले, जसे कोणी साधारण जलसेवन करतो तसेच गंगा येत असताना जहू राजाने तिला हाताने ओढून प्राशन केले, तेव्हा दिव्य 1000 वर्ष गंगा जहूच्या पोटात फिरत राहिली। त्या काळी भगीरथ राजाचे मुख शुष्क झाले व ते स्वतःशीच म्हणाले, माझे तप निष्फल झाले, श्री महादेवाची सेवा निष्फल झाली, आता मी काय करू? पुन्हा निश्चयपूर्वक भगीरथ राजा श्री महादेवाला शरण गेला। त्यानंतर श्री महादेवाच्या आज्ञेने लोकहितार्थ यशस्वी राजा मोहाने पुन्हा गंगेसमीप आला, तेव्हा क्रोधित जहू ऋषींनी सांगितले, हे राजा, गंगेला मुक्त करण्यासाठी जर कोणी माझी आराधना केली तर मला तिला अवश्य सोडावे लागेल। हे भरतवंशोत्पन्न राजा, त्या तेजस्वी जहू ऋषींचे ते वचन ऐकून भगीरथ राजाने उग्र तप करून त्यांचीच आराधना केली। जहू ऋषींनी संतुष्ट होऊन उत्तर वाहिनी गंगेला मुक्त केले। तेव्हापासून गंगेला जान्हवी म्हणतात।
आता इथे जन्हू असेल, मग कदाचित इथे असं सगळं ह आणि सगळं हू आणि मध्येच वेगळाच हला उकार दिला आहे, पण मध्येच काहीतरी आहे, म्हणजे जन्हू असू शकतं. आता इथे दिलं आहे की जन्हू ऋषींनी संतुष्ट होऊन उत्तर वाहिनी गंगेला मुक्त केले, तेव्हापासून गंगेला जान्हवी म्हणतात. जन्नू ऋषींनी संतुष्ट होऊन उत्तर वाहिनी गंगेला मुक्त केले, तेव्हापासून गंगेला जान्हवी म्हणतात. राजा, हे तुम्हाला मी सांगितलेले त्रेतायुगातले आहे. आता तेथीलच दुसऱ्या मरकटी तीर्थाबद्दल कथन करतो. हे महाराज, हेतूने वा विनाहेतू तिथे स्नान केल्यास शतचांद्रायणाचे पुण्य प्राप्त होते. राजा युधिष्ठिरने सुचवले, हे तपोधन सुव्रत, ते मरकटी तीर्थ कसे आहे याबाबत विस्तारपूर्वक सांगावे. श्री मार्कंडेय वदले, त्रेतायुगात महातपस्वी सत्यसेन राजा होते. त्यांची प्रिय शृंगार वल्लरी नावाची राणी होती. तिला पूर्वजन्माचे स्मरण होते. ती खूप सुंदर होती, पण तिचे केवळ मुख वानरीच्या मुखासमान होते. एकदा राजा राणीसह शिकारीसाठी अनेक वृक्षलतांनी युक्त श्री नर्मदा तटावर गेले. त्यानंतर त्या राणीस तिथेच ठेवून ते दुसऱ्या वनात गेले. तिथे विहार करत असताना राणी बांबूवनात स्वतःचे शिर पाहून आश्चर्यचकित झाले. जवळपास असलेल्या सैनिकाला तिने सांगितले, हे शिर श्री नर्मदा जलात त्वरित सोडा. शिर पाण्यात सोडताच राणीचा चेहरा चंद्रमा समान झाला. त्या कालावधीत राजा निजप्रिय राणीजवळ आला. राणीचा मुखचंद्रमा पाहून राजाने राणीस आश्चर्याने विचारले. तेव्हा राणीने जन्माचे वृत्त सांगितले. या शुभश्री नर्मदा तटावर मी वानरी होते. एकदा क्रीडा करत असताना मी प्रयोजनाशिवाय बांबू तोडून निघाले, तेव्हा माझे शिर तिथेच अडकले व कालवश जीर्ण शरीर श्री नर्मदात पडले. शिर तिथेच राहिल्यामुळे माझे मुख वानरीसारखे झाले. आता ते शिर श्री नर्मदात सोडताच तीर्थाच्या महात्म्यामुळे माझा चेहरा चंद्रबिंबासमान सुंदर झाला. तीर्थाचे महात्म्य ऐकून राजा आश्चर्याने विकसित नेत्रांनी पाहू लागला. निज पुरोहितांना बोलावून तो तिथे स्नान करण्यास उद्युक्त झाला. विधीपूर्वक स्नान करून त्याने शतकरोड मोहरा दान केल्यात. हे राजेंद्र, तेव्हापासून ते मरकटी तीर्थ म्हणून संबोधले जाते. राजा, पूर्व भागात उत्तम भृगुतीर्थ आहे. तिथे कार्तिक महिन्यात स्नान केल्यास मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो. तिथे स्वर्ग व मोक्षदाता नरकेश्वर देव आहे. तिथे श्री महादेवासमोर एक बांबू दृष्टीस पडतो. त्या निर्मळ बांबूजवळ पूर्व भागात त्रिलोचन नावाचे प्रख्यात भुवयांच्या मध्यभागी स्थित तिसरे नेत्र पाहून श्रेष्ठ मुनी भृगूंनी प्रत्यक्षात दंडवत घालून स्तुतीस प्रारंभ केला. भृगू म्हणाले, सर्वव्यापी भूतेश, ऐश्वर्यदायी, संहारक, कल्याणरूप, तेजस्वरूप, पशुपती, भुवनेश्वर, दोषविहीन, नित्य ज्ञानस्वरूप श्री महादेवास मी नमस्कार करतो. हे प्रभू, परद्रव्यहारी, परस्त्रीशी समागम व पराभवामुळे पराभूत पापीचे रक्षण करावे. हे परमेश्वर, या क्षणभंगूर शरीरोत्पन्न स्वाभिमानामुळे दीन व कुमार्गाभिमुख मला आपण तारावे. या दीन ब्राह्मणासाठी आपण ज्ञानदाता व्हावे. नित्य कल्याणकारी असे आपण माझ्यासारख्या मूर्खाच्या बाबतीत का विलंब करत आहात? हे हर, माझी तहान नष्ट करून मला निश्चल लक्ष्मी द्यावी. जर आपल्या निमित्त केवळ यात्रा केली तर मोहनाश होतो, पापहरण होते व संसारातून मुक्ती मिळते. तेव्हा हे महेश, आपण मला जवळ का करत नाही? ऐश्वर्यार्थ मूर्खपणा करणाऱ्याचा त्याग करणे निरर्थक ठरते. हे भृगु मुनींचे करुणाहृदय नावाचे स्तोत्र आहे. प्रातःकाळी उठून जो याचे पठन करतो त्याला परमगती प्राप्त होते. या स्तोत्राने प्रसन्न झालेले श्री महादेव भृगुमुनीला वदले, हे ब्राह्मण, तुझ्या मनात असलेले सर्व वर मी तुला देईन व त्यानंतर देवांनाही दुर्लभ प्रशंसनीय सिद्धीही देईन. भृगुमुनींनी सांगितले, हे देवेश, जर आपण माझ्यावर प्रसन्न आहात व मला वर देऊ इच्छिता तर पृथ्वीवर त्या तीर्थाची प्रसिद्धी माझ्या नावाने व्हावी. श्री महेश्वर भृगु क्षेत्रात आपण अवतरावे. श्री महादेव वदले, असेच व्हावे. तुझ्याच नावाने हे तीर्थ प्रख्यात व्हावे. देवांना दुर्लभ असे पापहरण करणारे हे पवित्र तीर्थ आहे. कोणत्याही कारणाने क्रोध निर्माण होऊन पिता पुत्रांद्वारे होणारे भांडण या क्षेत्र महात्म्यामुळे शांत होते. तेव्हापासून श्री ब्रह्मादी देव
किन्नर व नर भृगु क्षेत्राची उपासना करतात, जिथे श्री महादेव प्रसन्न होतात. त्या श्री महादेवाच्या दर्शनाने व स्पर्शाने ब्रह्महत्येचे पातक नष्ट होते. जो त्या तीर्थात स्नान करतो तो ऋणत्रयातून म्हणजेच देवऋण, पितृऋण, ऋषीऋण ह्यातून मुक्त होतो. हे राजा, तिथे स्वयंभूने सत्ययुगात अवतार घेतला. हे राजा, त्याच क्षेत्रात उत्पन्न झालेले भृगु, शूली, वेद, चंद्रमुख, अट्टहास, काल, कराली व अष्टम हे 8 रुद्र प्रसिद्ध आहेत. हे युधिष्ठिर, त्यामुळे भृगु क्षेत्र रमणीय व धन्य मानले जाते. हे राजा, अयन, विषुव, संक्रांत, ग्रहण, व्यतिपात, दिनक्षय, गजछाया या कालावधीत स्नान, दान, होम, तर्पण व देवतांचे पूजन त्या क्षेत्रात निसंशय अक्षय होते. भृगु क्षेत्रात स्नान आणि एकरात्री व्रत करणाऱ्या पुरुषांचे जे पुण्य असते ते यज्ञ करणाऱ्यांनाही मिळत नाही. विशेषतः अमावस्या व भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षात या क्षेत्राचे विशेष महत्त्व आहे. संयमी मनुष्याने भृगु तीर्थाची प्रदक्षिणा केल्यास तत्क्षणी तो निर्मळ होऊन शिवलोकात पूजित होतो. या तीर्थाच्या महात्म्याने सर्व पापातून मुक्ती मिळते. मर्कटी तीर्थाच्या पश्चिम भागात अर्कतीर्थ आहे. हे राजा, सर्व देवांनी वंदित सूर्यदेव तिथे नित्य स्थित असतात. त्यांची प्रदक्षिणा करून मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो. त्या देवाचे महात्म्य संक्षिप्तपणे श्रवण करा. प्राचीन काळी मोहन नावाचा गंधर्वराज होता. श्री ब्रह्मदेवाच्या आराधनेत रत असल्यामुळे त्यास ब्रह्मसभा प्राप्त झाली. हे नृप, निजरूपाने गर्विष्ठ होऊन तो दुर्वासा ऋषींना अज्ञान व अवमानाने हसू लागला. हसणाऱ्या गंधर्वराजास मुनींनी क्रोधित होऊन शाप दिला. रूपगर्वित असा तू कुष्ठरोगी व दुराचारी होशील. तो गंधर्वराज शापाच्या भयाने मुनींना म्हणाला, हे ब्राह्मण, आपल्या कृपा प्रसादाने मला शापमुक्त करावे. महर्षी दुर्वासा वदले, हे गंधर्वराज, तू त्रिपुरीत श्री नर्मदा तटावर जा, जिथे सर्व भयनाशक सूर्यदेव राहतात. श्री नर्मदाच्या उत्तर तटावर भास्कर नावाचे विख्यात तीर्थ आहे. हे महाराज, तिथे स्नान केल्यास तुम्ही शापमुक्त व्हाल. गंधर्वराज मोहन दुर्वासा महर्षींना नमस्कार करून श्री नर्मदा तटावर गेला. तिथे विधीपूर्वक स्नान करून त्याने सूर्यपूजन केले. हे राजा, त्याने 3 रात्री सूर्याची आराधना केली. प्रातःकाळी सूर्यदेव गंधर्वाला म्हणाले, हे महाभाग, तुझ्या मनाप्रमाणे इच्छित वर माग. तेव्हा गंधर्व म्हणाले, देवेश, जर आपण प्रसन्न आहात व वर देऊ इच्छिता तर हे प्रभू, आपल्या कृपा प्रसादाने माझा कुष्ठरोग नष्ट व्हावा. तेव्हा गंधर्वराजला सूर्यदेव वदले, असेच व्हावे. हे भरत वंशोत्पन्न राजा, यानंतर शापमुक्त होऊन गंधर्वराज निजपुरास गेला. हे राजा, हे श्री महादेव कथित महात्म्य मी तुम्हास वर्णिले. तिथे पुत्रप्राप्तीसाठी सूर्यदेवाची आराधना करतात. त्या तीर्थात स्नान व सूर्यपूजन करून मनुष्यास निसंशय पुत्रप्राप्ती होऊन तो रोगमुक्त होतो. तिथेच दक्षिण भागात कोटीश्वर महादेव आहे. मनुष्य विधीपूर्वक पूजन करून करोड शिवलिंगाच्या पूजनाचे फल प्राप्त करतो. हे सत्य आहे. हे राजेंद्र, कोटी तीर्थात स्नान करून मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो. जो इथे देहत्याग करतो तो सर्व पापातून मुक्त होऊन शिवलोकात पूजित होतो. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या उत्तर भागातील अर्कतीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 9वा अध्याय पूर्ण झाला. तर अशा रीतीने इथे नर्मदा मातेने मनुराजाला आशीर्वाद वर दिलेला आहे की त्यांच्याच कुलातील पुढे जे वंशात भगीरथ नावाचा राजा विख्यात होईल आणि तो गंगेला आणेल, अवतरण करेल आणि त्यामुळे गंगेला भगीरथी गंगा असंही संबोधलं जाईल. त्याचप्रमाणे इथे ती गंगा जन्नू ऋषींनी तिचं जलप्राशन केलं होतं आणि त्यांनी तिला मुक्त केली. त्यामुळे जान्हवी गंगा असंही गंगेला जान्हवी असंही म्हटलं जातं. तर असे हे 2 नावं भगीरथी आणि जान्हवी
ही दोन गंगेची नावं का आहेत हे सुद्धा दिलेलं आहे. आणि यानंतर दुसऱ्याही तीर्थांची इथे भृगुतीर्थासंदर्भात इथं सांगितलेलं आहे. असं 2-3 तीर्थांचं इथं ह्या अर्कतीर्थामध्ये महात्म्य वर्णन केलेलं आहे. तर इथं आपण थांबूयात आणि उद्या आपण पुढील भाग पाहूयात. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.